नमस्कार मित्रांनो, आपण आज बघणार आहोत की आरटीचा ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ऑनलाईन. या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला असं काम करायचं आहे, rtadmission.google.com जाऊन असं टाकायचं आहे. असं टाकल्याच्यानंतर पहिलीच लिंक येईल बघा, आरटी ॲडमिशन पोर्टल. याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीने पोर्टल ओपन होईल. याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला नोटीस इथं दिलेल्या आहे बघा. पालकाकरिता इथं सूचना देण्यात आलेल्या आहे 2024-25 साठी. इथं आरटी प्रवेश प्रक्रिया 2024-25 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे अशी नोटीस दिसून येईल तुम्हाला. त्याच्यानंतर इथं अंतर देण्यात आलेलं किती काय आहे, संपूर्ण इथं माहिती दिलेली बघा. अशा पद्धतीने इथं दिलेली आहे. त्याच्यानंतर खाली सुद्धा संपूर्ण प्रश्नाची उत्तर इथं देण्यात आलेली. जे पण तुमच्या मनात प्रश्न असेल ते याच्यात देण्यात आले. आता आपण बघणार आहोत की ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा. इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन इथं टॅब दिसते, याच्यावर क्लिक करायचं. याच्यावरती टॅब क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने डॅशबोर्ड ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं. इथं न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्याच्या नंतर इथं तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा. तुम्ही ज्या पण जिल्ह्यात राहत असाल, जिथला पण रहिवासी असाल तिथं, म्हणजे तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला मुलांचं ॲडमिशन घ्यायचं तो जिल्हा सिलेक्ट करायचा, म्हणजे जिथले रहिवासी असाल तिथं. त्याच्यानंतर इथं लास्ट नेम टाकायचं, इथं फर्स्ट नेम टाकायचं आणि मिडल नेम टाकायचं. आणि इथं जन्मतारीख टाकायची बालकाची, जी जन्मतारीख असेल ते टाकायची तुम्हाला इथून. त्याच्यानंतर कॅप्चर टाकायचा. त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा आणि रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं. रजिस्टर या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक आयडी आणि पासवर्ड तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती सेंड होईल. अशा पद्धतीने तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर जुना पासवर्ड जो मोबाईल नंबरवरती सेंड झाला असतो तो पासवर्ड टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर इकडे नवीन पासवर्ड क्रिएट करायचं तुम्हाला. नवीन पासवर्ड पुन्हा डबल टाकायचा आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं. सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा अशा पद्धतीने पासवर्ड अपडेट होऊन जाईल, नवीन पासवर्ड होऊन जाईल. त्यानंतर पुन्हा तुम्हाला तुमचा आयडी टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही जो लास्ट टाइमला पासवर्ड अपडेट केला तो इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली कॅप्चर टाकायचा आहे. व्यवस्थित कॅप्चर टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचे. लॉग इन या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुमचा डॅशबोर्ड ओपन होईल. बरोबर, याच्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला दिसून जाईल. इथं आता तुम्हाला बालकाचे पूर्ण नाव टाकायचं आहे. याच्यामध्ये बालकाचे नाव पूर्ण विचारलेलं आहे. त्याच्यानंतर आडनाव, पहिले नाव आणि मधले नाव. त्याच्यानंतर आईचं नाव विचारलेलं आहे. त्याच्यानंतर वडिलाचं नाव विचारलेलं आहे. त्याच्यानंतर इथं जन्मतारीख आली तुम्ही जी सिलेक्ट केली तर जेंडर चॉईस करून घ्यायचे. आणि इथं जनरल टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा पत्ता इथं टाकायचा आहे. पत्ता टाकायचा इथं पूर्ण संपूर्ण तुम्ही ज्या पण जिल्ह्यामध्ये राहत असाल, जिथले पण रहिवासी असाल तो पत्ता टाकायचा. इथं तुम्हाला पत्ता टाकायचा असं व्यवस्थित. त्याच्यानंतर तुम्हाला इथं GPS दिसत नाही, GPS तर तुम्हाला मी संपूर्ण फॉर्म भरून घेतो, मग GPS विषयी आपण माहिती घेऊ. त्यानंतर इथं संपूर्ण माहिती भरल्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं ओके म्हणायचं आहे. ओके म्हणल्याच्या नंतर तुम्हाला इथं सेव्ह एडिट अँड गुगल ॲड्रेस या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनाचे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा पूर्ण हे दिसून जाईल गुगल मॅपचं. त्याला व्यवस्थित ते करायचं आहे. तुम्ही जिथं पण राहत असाल अशा पद्धतीने तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप करून व्यवस्थित ड्रॅग अँड ड्रॉप करून तुम्ही तुमचं घराचं लोकेशन सेट करू शकता अशा पद्धतीने. आणि सेव्ह आणि अपडेट या बटनावरती क्लिक करायचे. या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं GPS लोकेशन फिल झाले दिसेल.
तर संपूर्ण आणि सेव्ह बटनावरती क्लिक करायचंय. सेव्ह बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर ओके म्हणायचं तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला इथं अप्लिकेशन या बटनावरती क्लिक करायचंय. अप्लिकेशन बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला फर्स्ट स्टँडर्डला क्लिक करायचंय. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या कॅटेगरीला तुम्ही तुम्हाला चेक टाकायचं इथं. त्याच्यानंतर तुमचं कोणची कॅटेगरी SC ST OBC BJ SBC काय तुमचे EWC ECBC काय जे असेल ते टाकू शकता तुम्ही. मी ते जनरल मधून टाकतोय. त्याच्यानंतर इथं तुम्हाला आयडेंटिटी डिटेल्स टाकायची. ऍड्रेस प्रूफला येस करायचे. जन्म दाखला तुमच्याकडे आहे की नाही येस करायचे. त्याच्यानंतर इतर इन्कम सर्टिफिकेट आहे ना येस करायचे. जे जे तुमचे डॉक्युमेंट असेल ते येस म्हणायचे. त्याच्यानंतर खाली सेव्ह बटनावरती क्लिक करायचंय. सेव्ह या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला स्कूल सिलेक्शन या बटनावरती क्लिक करायचंय पुढं. त्याच्यानंतर तुमचं अंतर दिसेल. या अंतरामध्ये तुमची शाळा आहे की नाही हे दिसून येईल तुम्हाला. आता याच्यामध्ये शाळेची जी प्रायव्हेट शाळा असतात तुम्हाला इथं लिस्ट दिसून जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं टिक मार्क करायची. टिक मार्क केल्याच्या नंतर खाली सेव्ह या बटनावरती क्लिक करायचे. तुम्हाला जे जे शाळा पाहिजे त्याला टिक मार्क करायची. या इंग्लिश मिडियम स्कूल आहे पूर्ण. हे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला फॉर्म सबमिशन या बटनावरती क्लिक करायचे. अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण फॉर्म चेक करून घ्यायचंय. व्हेरीफाय करून घ्यायचं पूर्ण. व्हेरीफाय केल्याच्या नंतर तुम्हाला इथे शेवटला टिक करायचंय आणि खाली याचा गुगल मॅपचा मेसेज दाखवताना ओके म्हणायचंय आणि कन्फर्म आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचंय. आता तुम्ही फॉर्म सबमिट केल्याच्या नंतर खाली तुम्हाला अशा पद्धतीने माहिती दिसेल. त्याच्यानंतर इथं PDF जनरेट या बटनावरती क्लिक करायचंय. PDF जनरेट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला संपूर्ण फॉर्मची PDF इथं दिसून जाईल. अशा पद्धतीने तुमचं 2 मिनिटांमध्ये तुमचा RTIचा फॉर्म कम्प्लीट झाला. इथं खाली तुम्हाला संपूर्ण इथं इन्फॉर्मेशन देण्यात आलेली. तुम्हाला काय काय संपूर्ण डॉक्युमेंट लागतील, काय काय कशा पद्धतीने होईल, कुठले डॉक्युमेंट कोणत्या वेळेस सादर करायचे. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त गरजूंपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.